मुख्यमंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे. त्यांनी समोरून सांगायला पाहिजे, हो मी जबाबदार आहे. जसं काल केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी घेतली आहे. ठीक आहे, त्यांचा राजीनामा आम्ही मागतो. पण महाराष्ट्रामध्ये हे पेपर लीकचं सगळ्यात मोठं केंद्र आहे आणि जे लोक पकडले आतापर्यंत 8 महाराष्ट्रातून प्रमुख, हे सगळे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. नीटचे प्रमुख कोण आहेत? प्रदीप जोशी. कोण आहेत? आरएसएसचे कडवट समर्थक आहेत. त्यांचा रेकॉर्ड पहा. प्रदीप जोशी महाराष्ट्रातले आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आणि सगळ्यात भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारातल्या अत्यंत जवळच्या असल्याशिवाय त्यांना नीटच्या प्रमुखपदी नेमलंच जाऊ शकत नाही. हे सगळे पेपर सेट करणारे कोण आहेत? हे भाजपशी संबंधित लोक आहेत. त्याच्यामुळे पेपर लीक करणारे पण तेच लोक आहेत. याची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे. या देशातली एक परीक्षा तुम्ही घेऊ शकत नाही. एक परीक्षा तुम्ही काय देशाचं रक्षण करणार आणि नवीन पिढीचं भविष्य घडवणार, तरुण पिढीचं? तुम्हाला आर्मी आणावी लागते परीक्षा घ्यायला. आर्मीने काय काय काम करायचंय? आत्ताच मी भारतीय सीमांत दौरा केला केंद्रातर्फे. आर्मी तिथे 20,000 फूट पहाडावरती बसलेली आहे. ते काम करतायत. पाकिस्तान सीमेवरती आहेत, भूतान सीमेवरती आहेत, चीनच्या सीमेवर आहेत. आता काय त्यांना तुम्ही मागे बोलवून सगळ्यांना सीमा सोडून या, परीक्षा घ्यायच्या आहेत. हेडमास्टर मोदींचा आदेश आहे, डिफेन्स मिनिस्टरचा आदेश आहे. त्यांना तुम्ही परीक्षा घ्यायला लावणार? त्यांचं ते तुम्ही ते सेंट्रल रिझर्व्ह फोर्स, पॅरामिलिटरी फोर्स हे मतदानात येणार, मतदान पेट्यांचं रक्षण करणार. आता परीक्षा पेपर याच्यावर काम करणार. ही या देशावरती आलेली नामुष्की आहे, अपयश आहे. हे केंद्र आणि राज्य सरकारचं पूर्णपणे अपयश आहे. त्यांनी अपयश आधी स्वीकारलं पाहिजे. रावसाहेब, इंधन तुटवड्यामुळे एका गरोदर महिलेला अँब्युलन्स नाकारली आणि एका बाळाचा हकनाक बळी गेलेला आहे. ज्या राज्यात ते घडलंय ते राज्य कोणतं? राज्य सांगा मला. जर ते महाराष्ट्र असेल तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा महाराष्ट्र सरकारवर दाखल झाला पाहिजे. कारण सगळं काही अलबेल आहे, लोकांनी चिंता करू नये. हे कोण सांगत होतं कालपर्यंत? या राज्याचे मुख्यमंत्री सांगतायत, या देशाचे प्रधानमंत्री सांगत होते, पश्चिम बंगालच्या निवडणुका लागेपर्यंत सांगत होते. मग आता अशा प्रकारे माणसांचे मृत्यू व्हायला लागले, मुलांचे मृत्यू व्हायला लागले. हा सदोष मनुष्यवध आहे. हा सरकार करत आहे. जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला बसतायत. माझ्याकडे माहिती नाहीये. रावसाहेब, आणखी एक विषय आहे की आतापर्यंत एनसीपी अजित पवार पक्षात तटकरे पटेल यांच्यापर्यंत वाद पोहोचला होता, पण आता भुजबळांपर्यंत हा वाद पोहोचलाय. असं म्हटलं जातंय की पार्थ पवारांनी भुजबळांना एक विशिष्ट ठेकेदाराला काम द्या या संदर्भात सूचना दिल्या, बघा, त्या मानल्या गेल्या नाहीत. भुजबळांकडून त्यांना त्याच्यामध्ये वाद झाला आणि त्यांनी असं म्हटलं की जेव्हा शरद पवार अजित पवार होते तेव्हा कधी अशा गोष्टी घडत नव्हत्या आणि आज त्यांच्या काळात घडत आहेत. मी काल काय तुम्हाला सांगितलं, हा पक्ष राहणार नाहीये. हा जो पक्ष आहे अजित पवारांनी स्थापन केलेला, हा पक्ष भविष्यात राहत नाही. आता भुजबळ, प्रफुल्ल पटेल, तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे ही जी चौकडी आहे ती आता पश्चाताप दग्ध असतील. ती झक मारली आणि अजित पवारांना शरद पवारांपासून तोडून त्यांचं डोकं फिरवून आम्ही भाजपच्या वळचणीला बांधलं. ही त्यांना आता पश्चाताप नक्की होत असणार या सगळ्यांना. आता आमचं काम काय आहे? जे घडतंय ते पाहत राहावं आणि जे घडतंय ते घडू द्यावं. हे आमचं राजकीय काम आहे. रावसाहेब, एकनाथ शिंदेनी मवियाला टोला लगावलाय. ते म्हणतात की मविया 17 जागा लढतील, पण त्या जागा आम्ही जिंकणार. हो, मग ठीक आहे ना. त्याच्यात नवीन काय आहे? तुमची ताकद आहे, तुमचे लोक निवडून आलेले आहेत, तुम्ही जिंकणार आहात. महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी सुरू आहे, कारण ज्या प्रकारे काही भागात स्ट्रॅटेजी असण्यासाठी तेवढं मतदान असावं लागतं ना लोकप्रतिनिधींचं. ते आमच्याकडे नाही आहे. काही एक विशिष्ट भाग सोडला तर तेवढं मतदान आमच्याकडे नाही आहे. आता नाशिक आहे, नांदेड, हिंगोली, परभणी आहे, सातारा आहे, अशा काही ठिकाणी लढण्यासंदर्भात आमच्या चर्चा एकमेकांशी सुरू आहे. पण दुर्दैवानं
अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे तेवढं पुरेसं म्हणण्यापेक्षा